नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी शुभ प्रभात. मी आहे प्राध्यापक गणपत उगडे. टिक्कर मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मित्रांनो, तुम्ही सरळ सेवा भरती अर्थातच तलाठी असेल किंवा इतर तत्सम परीक्षा असेल, या परीक्षांची तुम्ही तयारी करत आहात. ही तयारी करत असताना मराठी व्याकरण हा निर्णायक विषय आहे तुम्हाला मेरिटला आणून देण्यासाठी. तुम्ही मराठी व्याकरणामध्ये अगदी पैकीच्या पैकी गुण मिळू शकता. याचं कारण असं, मी गेल्या 32 वर्षापासून मराठी व्याकरण शिकवत असतो. आतापर्यंत MPSC असेल, सरळ सेवा भरती असेल, पोलीस भरती असेल, इतर सर्वच परीक्षांना मराठी व्याकरण, मग मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, औरंगाबाद असेल, अशा सर्व ठिकाणी ऑफलाईन आणि ऑनलाईन शिकवत असतो. कोणत्या परीक्षेला कसे प्रश्न येतात याची मला चांगली कल्पना आहे आणि म्हणून मी जे तुम्हाला शिकवणार आहे, मी जे विश्लेषण सांगणार आहे, ते अगदी खरं असणार आहे. किंबहुना या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत TCS पॅटर्ननुसार अतिसंभाव्य जे काही प्रश्न वगैरे आहे, त्या प्रश्न प्रकारांचा आपण विचार करणार आहोत. विश्वास ठेवा, मराठीमध्ये 100% गॅरंटेड तुम्ही पैकीच्या पैकी गुण मिळवू शकता. कारण तुमचं जेवढं वय आहे त्याच्यात तिप्पट माझा शिकवण्याचा अनुभव आहे. चला तर आपण सुरुवात करूया. ओके. अतिसंभाव्य प्रश्न काय आहे? तलाठी भरती 2025 मुद्रांक असेल, TET असेल, नगर परिषद असेल, MIDC, त्याचबरोबर इतर सरळ सेवा परीक्षा TCS पॅटर्न नुसार मराठी व्याकरण अतिसंभाव्य प्रश्नांचं विश्लेषण. ओके. चला आता आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे जात असताना इथं पहा की प्रश्न पहिला विचारलेला आहे, आपण हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? आपण हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेला त्यांनी विचारलेला आहे. काय विचारलं? आपण हे कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे? आणि मग इथं तुम्हाला पर्याय दिलेले आहे. काय पर्याय दिले रे? हे प्रश्नार्थक आहे, दर्शक आहे, आत्मवाचक आहे की संबंधी आहे? याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहित पाहिजे आत्मवाचक किंवा सर्वनाम म्हणजे काय. बरोबर आहे ना? मग नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी येणाऱ्या विकारी शब्दांना सर्वनाम म्हणतात. काय सांगितलं? नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम म्हणतात. मग सर्वनामाचा विचार करत असताना सर्वनाम एकूण 9 प्रकारे लिहिता येतं. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. सर्वनामाचे प्रकार 6 आहेत. 1 पुरुषवाचक, दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक आणि पुढे काय आहे? अनिश्चित आणि आत्मवाचक सर्वनाम. मग असे हे जे काही 6 प्रकार आहे, या 6 प्रकारामध्ये इथं दिलेलं आहे आपण हे कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे. मग मित्रांनो, तुम्हाला माहित पाहिजे प्रश्नार्थक सर्वनामाचा विचार करत असताना कोण आणि काय ही जी काय आहे याला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात. कोण आणि काय हे पहा. कोण आणि काय. हा पाहुणा कोण? तुला काय पाहिजे? याला म्हणायचं प्रश्नार्थक सर्वनाम. दर्शक का मतलब होता है? दर्शक म्हणजे दाखवणे. इथं जवळच्या वस्तूसाठी हा, ही, हे आणि दूरच्या वस्तूसाठी काय वापरलं जातं रे? तो, ती, ते. हा पेन, ही वही, हे पुस्तक, तो फळा, ती पाटी, ते घर. ओके. आणि तिसरा आहे आत्मवाचक. आत्मवाचक मध्ये इथं तुम्हाला माहित पाहिजे आत्मवाचक मध्ये आपण या सर्वनामाचा वापर स्वतः असा केला जातो, म्हणून त्यास आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. काय सांगितलं? आपण या सर्वनामाचा वापर स्वतः असा केला जातो. ती आपण होऊन माझ्याशी बोलली, पाहुण्यांनी आपण होऊन पैसे दिले, अशा अर्थानं. ओके. आणि मग इथं आपण, त्याच्यानंतर स्वतः आणि त्याच्यानंतर नीच, ही जी काय 3 सर्वनाम आहे. पिले निज बाळास बागडती म्हणजे स्वतःच्या बाळास. आणि संबंधी सर्वनामाचा विचार केला तर जो, जी, जे. जो अभ्यास करील तो पास होईल. जी काय? जी गोष्ट करायला नको होती तू ती केली, आता तुझं तुझं पाहून घे. जे धावतील ते जेवतील म्हणजे याला म्हणायचं संबंधी. मग इथं काय विचारलं? आपण हे कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे?
100%. आपण या सर्वनामाचा स्वतः असा केला जातो म्हणून यास आत्मवाचक सर्वनाम म्हणतात. ही बाकीची उत्तरं कशी आहेत रे? चूक आहेत. समजलं आहे ना? बरोबर. एकदम साधं सोपं सिंपल असतं बरं का. फक्त आपण समजून घेणं गरजेचं आहे. पहा आता पुढचा प्रकार. मी रस्त्यात पडलो या वाक्याचा प्रकार ओळखा. इथं काय म्हटलेलं आहे? वाक्याचा प्रकार ओळखा. काय म्हटलेलं आहे? वाक्याचा प्रकार. वाक्याचा प्रकार म्हणजे वाक्याचा प्रकार, याचा अर्थ प्रकार ओळखा. अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. वाक्याचा प्रकार ओळखा. बरोबर आहे ना? ओळखा. आता याचा जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना मी रस्त्यात पडलो हे वाक्य सकर्मक आहे, आकर्मक आहे, द्विकर्म आहे की उभयविध आहे? आता सकर्मक म्हणजे कर्माचं, आकर्मक म्हणजे वाक्यामध्ये कर्म नसतं, द्विकर्म म्हणजे वाक्यामध्ये दोन कर्म असतात, एक प्रत्यक्ष कर्म आणि दुसरं अप्रत्यक्ष कर्म. उभयविध याचा अर्थ क्रियापद सकर्मक असले तरी आहे तसं स्वतंत्र राहतं आणि आकर्मक असलं तरी आहे तसं स्वतंत्र राहतं. पाहूया आता काय घडतं. मी रस्त्यात पडलो. आता मी रस्त्यात पडलो म्हटल्यानंतर इथं पाहून घ्या, मी रस्त्यात पडलो. आता इथं पहा रे, पडलो म्हटल्यानंतर पडलो मूळ धातू पड, पडणारा मी कोण झाला? कर्ता. आणि पडलेला देखील मीच, म्हणजे कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्याशीच लय पावते, ती पुढे जात नाही. मी पडलो वाक्य पूर्ण झालंय. मी पडलो वाक्य पूर्ण झालंय. इथं कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्याशीच संपुष्टात आली, कर्त्याशीच लय पावली, संपुष्टात आली. म्हणजेच पडणारा मी आणि पडलेला देखील मी कोणत्या रस्त्यात पडला हे माहित नाही. आणि हे वाक्य म्हणून कसं आहे रे? हे वाक्य आकर्मक आहे. कसं आहे वाक्य? कसं आहे? आकर्मक आहे. आता हे वाक्य आकर्मक आहे कारण वाक्यात कर्म नाही. वाक्य आकर्मक आहे कारण वाक्यात कर्म नाही. वाक्यात कर्म नाही म्हणून काय आहे रे? ते आकर्मक आहे. वाक्यात कर्म नाही. पडणारा मी व पडलेला देखील मी आहे. पडलेला मी आहे. कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्याशीच लय पावते, ती तिथून पुढे जात नाही. वाक्यामध्ये कर्ता कर्म नाही. मी हा कोण झाला रे? कर्ता. आणि पडलो हे काय झालं? पडलो हे क्रियापद झालं. आणि म्हणून या वाक्यामध्ये कर्म नाही. म्हणून हे कसं आहे रे? आकर्मक उत्तर बरोबर आहे. कोणतं उत्तर बरोबर आहे? आकर्मक. चला पुढे जाऊया. पहा आता पुढचा. मी अभ्यास करीत असे या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे? कोणत्या प्रकारचे आहे म्हणजे साध्या भूतकाळात आहे, रीती भूतकाळात आहे, अपूर्ण भूतकाळात आहे की सन्निहित भूतकाळात आहे? मी अभ्यास करत असे, करीत असे वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे म्हणजेच कोणत्या काळातले आहे? काळातले आहे. कोणत्या काळातले आहे? ओके. मग आता इथं पहा, इथं जो काळ आहे करीत असे, मी खात असे, जात असे, पाहत असे, बसत असे, उठत असे. मी दर सुट्टीला मामाच्या गावाला जात असे. मी खूप अभ्यास करत असे. बरोबर आहे ना? मी खूप मस्ती करत असे. म्हणजे या ठिकाणी ती घडून गेलेली घटना आहे. वाक्यामध्ये क्रिया करणारा जो कोणी कर्ता असतो त्या कर्त्याची वर्तमान काळातील नेहमीची सवय असेल तर रीती वर्तमान, कर्त्याची भूतकाळातील नेहमीची सवय असेल तर रीती भूतकाळ आणि कर्त्याची भविष्य काळातील नेहमीची सवय असेल तर तो रीती भविष्यकाळ असतो. आणि म्हणून हा आहे करीत असे, याचा अर्थ रीती भूतकाळ. इथं क्रियापदाच्या शेवटी त असे किंवा असूची भाषा येते. त असे किंवा असू. लक्षात येतं ना? नंतर साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाच्या शेवटी तची भाषा येते. तो, ते,
खातात, खातो, खाते, खातात. आणि अपूर्ण भूतकाळामध्ये खात आहे, जात आहे, राहत आहे अशी भाषा येते. म्हणजे कोणती भाषा येते? राम अभ्यास करत आहे, म्हणजेच त्याची क्रिया चालू आहे म्हणजे अपूर्ण आहे. आणि सन्निहित भूतकाळ म्हणजे लगतचा भूतकाळ सांगताना, लगतचा भूतकाळ सांगताना, लगतचा भूतकाळ सांगताना. सन्निहित म्हणजे दोन जवळ जवळच्या क्रिया असतात. कसं की मी स्टेशनवर पोहोचलो, तेवढ्यात गाडी आली, मोबाईल हातात घेतला, लगेच तिचा कॉल आला. अशा अर्थानं हे 2, 3 आणि 4 म्हणजे इथं पर्याय कोणता आहे रे? रीती भूतकाळ उत्तर अगदी 100% गॅरंटेड बरोबर आहे. ज्या वेळेस मी तुम्हाला काळ शिकवेल ना, काळामध्ये फक्त 12 शब्द लक्षात ठेवायचे. 100% परीक्षेला काही सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर येणार आहे. खरंच निश्चित सांगतो पा, खरंच पाहून घ्या कसं. त त आहे, लेला आहे, त असतो. ला लिहिलेलो, त होता, लेला होता, त असे किंवा असो. इल इन त असेल, लेला असेल, त इल किंवा इन. आता नाही तुम्हाला लक्षात येणार, पण ज्या वेळेस तुम्ही बॅच जॉईन कराल त्यावेळेस फक्त 12 शब्द तुम्ही पाठ केले, परीक्षेला वाक्य आलं आणि क्रियापद पाहिलं, लगेच काही सेकंदामध्ये तुम्ही उत्तर सोडवणार आहात. ही काळ्या दगडावरची रेघ आहे, अतिशयोक्ती नाही, खरंच सांगतो. ओके, चला पुढे जाऊया. पुढे चला. बदली या शब्दयोग्य अव्ययाचा उपप्रकार ओळखा. बदली, बदली म्हणजे कसं की इथं पहा, बदली म्हणजे काय? धान्या बदली पैसे दिले, धान्या बदली पैसे दिले. आता धान्या बदली पैसे दिले म्हणजे वस्तूंची काय केली रे? देवाणघेवाण केली. हे कोण? बदली म्हटलेलं आहे. बदली या शब्दयोग्य अव्ययाचा प्रकार ओळखा. शब्दयोगी अव्यय, शब्दाला जोडून येणाऱ्या अविकारी अव्ययांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. आता बदली, बदली याचा अर्थ काय होतो? विनिमयवाचक, कारण वस्तूंची ती देवाणघेवाण आहे. हे हेतुवाचक नाही, विरोधवाचक नाही आणि तुलनावाचक नाही. तुलनावाचक मध्ये पेक्षा येतं, शिक्षण इथं साठी येतं, इथं हट अशा पद्धतीनं काय की दादा विरोधात, विरोध आहे, लक्षात येतं ना. आणि म्हणून धान्या बदली पैसे दिले, इथं बदली याचा अर्थ विनिमय आहे, वस्तूंची देवाणघेवाण आहे. विनिमय का मतलब होता है वस्तूंची, विनिमय याचा अर्थ काय होतो? विनिमय म्हणजे वस्तूंची देवाणघेवाण. वस्तूंची काय आहे रे? देवाणघेवाण. ओके, चला पुढे जाऊया आपण. पुढे जात असताना तिसरा प्रश्न काय आहे पहा. विद्यार्थ्यांनी नेहमी हसतमुख असावे, वाक्यातील प्रयोग ओळखा. विद्यार्थ्यांनी नेहमी हसतमुख असावे. असणारे कोण? असणारे कोण? उत्तर काय येतं रे? विद्यार्थी. आणि विद्यार्थी आहे पण प्रत्यय कोणता लागला? नी, अनेक वचनामध्ये. मग इथं तुम्हाला लक्षात येतं की नेहमी हसतमुख असावे. हसतमुख असणारे कोण? उत्तर येतं विद्यार्थी. विद्यार्थी हा कर्ता झाला आणि नेहमी ही त्यांची सवय झाली. हसतमुख हे विशेषण झालं आणि म्हणून क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी यकारांत आहे, म्हणून हा भावे प्रयोग आहे. कोणता प्रयोग आहे रे? भावे प्रयोग आहे. ज्या वेळेस क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी यकारांत असते, गडगडते, मळमळते, हळहळते, वळवळते, सांजावले, सुनावले, मावळले, त्यावेळेस तो जो काही प्रकार आहे त्या प्रकाराला भावे प्रयोग म्हणतात. कर्तरीमध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो, कर्मणीमध्ये कर्माला प्रत्यय नसतो, भावे प्रयोगामध्ये दोघांनाही प्रत्यय असतो. ज्यावेळेस मी तुम्हाला प्रयोग शिकवणार ना, त्यावेळेस प्रयोग म्हणजे काय, प्रयोगाचे मुख्य प्रकार किती आहे, त्याचे पोट प्रकार किती आहे, प्रयोग ओळखण्याच्या खुणा किती आहे, हे सगळं सविस्तर सांगणार. आता मात्र तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी असावे हा कोणता प्रयोग आहे रे? भावे प्रयोग आहे. कोणता प्रयोग आहे? भावे. येतंय लक्षात? ओके, चला पुढे जाऊया आपण. खालीलपैकी द्विगु समासाचे उदाहरण कोणते आहे? आता द्विगु समासाचे उदाहरण कोणते आहे? आहेच्या ऐवजी इथं नाही पाहिजे होतं. इथं पहा, खालीलपैकी कोणते द्विगु समासाचे उदाहरण नाही? नाही, कारण पंचवटी द्विगु समास आहे,
कारण ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील पहिले पद हे संख्या विशेषण असते आणि दोन्ही पदावरून समूहाचा बोध होतो त्या समासाला द्विगु समास म्हणतात. आता इथं काय खालीलपैकी कोणते द्विगु समासाचे उदाहरण नाही? हे तर द्विगु आहे पंचवटी, नवरात्र पण द्विगु आहे, चातुर्मास पण द्विगु आहे. मग याचं उत्तर आहे यापैकी नाही. ओके, म्हणजे हे तिन्ही पण द्विगु समास आहे, पण यापैकी नाही म्हणजे हे सगळे खालीलपैकी कोणते द्विगु समासाचे उदाहरण नाही? ही सगळी द्विगुच आहे. ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील पहिले पद हे संख्या विशेषण असून दोन्ही पदावरून समूहाचा बोध होतो. पंचवटी 5 वाडांचा समूह, नवरात्र 9 रात्रींचा समूह, चातुर्मास 4 महिन्यांचा समूह अशा अर्थानं. ओके, चला पुढे जाऊया. बटाटा हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून आलेला आहे? बटाटा. चला सांगा बरं अंदाजे कोण बनेगा करोडपती? बटाटा. मग बटाटा, तंबाखू, हापूस, पाव, बिस्किट, रताळी, कोबी, साबुदाणा खाण्याचे जे पदार्थ आहेत ना ते सगळे कशामध्ये येतात रे? पोर्तुगीज मध्ये येतात. इंग्रजी शब्द कोणते आहे? खुर्ची, टेबल, फॅन, तिकीट, स्टेशन. फारसी शब्द पेशवा, फडणवीस, सौदागर. अरबी शब्द अर्ज, खर्च, इनाम. ओके, म्हणजे हे पण चुकीचे. हे कोणते शब्द आहे रे? पोर्तुगीज. कोणते आहे? पोर्तुगीज. ओके, आता पुढे चला. पुढे जात असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, प्रत्येकाने कायदा पाळावा. वाक्याचा प्रकार ओळखा. भारतीय संविधान, भारतीय संविधानामध्ये कायदे लिहिलेले आहे, पाळावा म्हटलेला आहे, पाळावा. हे वाक्याचा प्रकार ओळखा. स्वार्थी आहे, आज्ञार्थी आहे, विद्यार्थी आहे की संकेतार्थी आहे? सांगा आता अंदाजे काय वाटतं? तर पाळावा, पाळावा विधी म्हणजे कर्तव्य. विधी याचा अर्थ काय होतो? कर्तव्य. भारतीय नागरिक म्हणून कायद्याचे पालन करणं हे आपलं काय झालं रे? कर्तव्य झालं. आणि म्हणून या ठिकाणी हे विद्यार्थी वाक्य आहे आणि हे बाकीचे चुकीचे उत्तर आहे. स्वार्थी फक्त काळाचा बोध होतो. आज्ञार्थी क्रियापदामध्ये आज्ञा, प्रार्थना, विनंती, उपदेश क्रियापद एकाक्षरी किंवा दोन अक्षरी असतं. आणि विद्यार्थी वाक्य म्हणजे काय? वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्याचा बोध होतो आणि क्रियापद शक्यतो 3 अक्षरी किंवा 4 अक्षरी असते. सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभे राहावे, रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे, आईवडिलांचा मान राखावा. आणि संकेतार्थी जर तरची भाषा असते. जर तू अभ्यास करशील तर तू पास होशील अशा अर्थाने जर तरची भाषा असते. येतंय लक्षात? हे वाक्य कोणतं आहे रे? विद्यार्थी. पुढे चला, पहा पुढे. झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु या समहा. झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु या समहा. मित्रांनो, उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते, दुसऱ्या कशाची उपमा देता येत नाही. तेथे जो अलंकार होतो त्या अलंकाराला अनन्वय अलंकार असे म्हणतात. आई सारखी मायाळू, आईच. कर्णासारखा दानशूर, कर्णच, कर्णच. बरोबर आहे ना? शिवाजी महाराजांसारखे शूरवीर, शिवाजी महाराजच. आता इथं कोणाचं वर्णन केलेलं आहे? अर्जुनाचं वर्णन करताना म्हणतात, झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, या समहा. कर्णासारखा दानशूर, कर्णच. अर्जुनासारखा धनुर्धारी, अर्जुनाच. बरोबर आहे ना? आणि म्हणून उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते, दुसऱ्या कशाचीही उपमा देता येत नाही. उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते, उपमा दिली जाते, दुसऱ्या कशाचीही उपमा देता येत नाही, दुसऱ्या कशाचीही उपमा देता येत नाही. तेथे कोणता अलंकार होतो रे? अनन्वय. आई सारखी मायाळू, आई. हे अलंकार जर मी तुम्हाला शिकवले ना, एकदम सोपं असतं बरं का. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे, ऐरणीच्या देवा तुला थिनगी थिनगी वाहू दे.
उपमा अलंकार. रूपक, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावी तशी मूर्ती घडते. देह देवाचे मंदिर, आत आत्मा पांडुरंग. देहाला देवाचे मंदिर म्हटलेले. व्यतिरेक, व्यतिरेक म्हणजे काय, उपमे हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दर्जे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, हा व्यतिरेक आहे. अलंकार समजवताना प्रत्येक अलंकार ओळखण्याच्या काही खुणा देखील आहे, परंतु इथं मित्रांनो अनन्वय अलंकार आहे, हे 100% तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. चला पुढे. खालीलपैकी योग्य शब्द ओळखा. म्हणजे शुद्ध लेखनाच्या दृष्टिकोनातून, शुद्ध लेखनाच्या दृष्टिकोनातून इथं काय, कोट्या, कोट्याधीश, ये तो गलत है. कोट्यधीश, कोट्याधीश, ये भी चुकीचं आहे. कोट्यधीश, तर कोट्यधीश हा उत्तर बरोबर आहे. शुद्ध लेखनाच्या दृष्टिकोनातून कोट्यधीश, कोट्यधीश उत्तर आहे. कोट्यधीश. कोट्याने, कोट्या म्हणजे कल्पुक्ती वगैरे होतं. कोट्य आपण म्हणतो ना, तो लखपती आहे, श्रीमंत आहे. कोट्यधीश, कोट्य शब्द बरोबर. कोट्य, आलं का लक्षात. कोट्याने, कोट्या करणं म्हणजे क्लुप्ती करणं असा त्याचा अर्थ होतो. इथं 100% काय असतं, नियम काय सांगतो पहा. शब्दामध्ये मूळ अक्षर असल्यास आधीच्या अक्षराला येणारा इकार आणि उकार नेहमी दुसरा असतो. म्हणजे इथं हे श मूळ अक्षर आहे आणि त्याच्या आधीच्या अक्षराला, आधीचं अक्षर कोणतं आहे, ध आहे, ध. आणि मग ध अक्षराला येणारी वेलांटी ही नेहमी काय असते, दीर्घ असते. मग मूळाक्षराच्या, काय लक्षात घ्या, मूळाक्षराच्या आधीच्या, अधीच्या किंवा मूळाक्षराच्या आधीच्या किंवा नंतरच्या अक्षराला येणारा इकार आणि उकार, येणारा इकार व उकार नेहमी दीर्घ असावा. ही भाषेचा नियम आहे आणि म्हणून या ठिकाणी हे उत्तर अगदी बरोबर आहे. 100% गॅरंटेड. प्रत्येक गोष्टीला काही नियम ठरलेले असतात. हे शिकवताना मी तुम्हाला शुद्ध लेखनाचे सर्व नियम सांगेल. इथं काय म्हटले, खालील शुद्ध म्हटलेलं आहे. शुद्ध म्हणजे योग्य शब्द ओळखा, याचा अर्थ योग्य म्हणजेच कसा रे, शुद्ध शब्द ओळखा. योग्य म्हणजे कसा, शुद्ध. ठीक आहे, पुढे चला. शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध शब्द ओळखा. काय रे, शुश्रूषा, 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 शुश्रूषा. काय रे, मग आता शब्द पहा कसा आहे, शु श्रू शा असा शब्द पाहिजे. याला म्हणायचं शुद्ध शब्द. हा देखील उकार, हे बघा, शुश्रूषा हे चुकीचं आहे, शुश्रूषा हे चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे. पण आता इथं आणि हे सारखंच आहे ना, पण इथं काय उकार पाहिजे होता, पहिला उकार हवा होता. जोड अक्षर असल्यास आधीच्या अक्षराला येणारा इकार आणि उकार नेहमी दुसरा असतो. म्हणजे शेवटचं अक्षर आकारांत असेल. पहा इथं नियम सांगतो. शेवटचे अक्षर जर आकारांत असेल तर आधीच्या अक्षराला येणारा इकार व उकार, आधीच्या अक्षराला येणारा इकार व उकार पहिला असतो. कसा असतो रे, पहिला असतो. हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे आणि म्हणून हे उत्तर बरोबर आहे. हे उत्तर कसं आहे, बरोबर आहे. आणि ही बाकीची उत्तरं कशी आहेत रे, चूक आहेत. लक्षात येतं. ओके, चला पुढे जाऊया. गटातून बसणारा शब्द निवडा. गटातून बसणारा, गटात न बसणारा. इथं काय शब्द आहे,
गटात न बसणारा शब्द निवडा. न बसणारा, गटात, इथं पहा, गटात न बसणारा शब्द निवडा. गटात न बसणारा. आता पाणी, पय, पाणी. आता नीर, नीर म्हणजे पाणी. नीर का मतलब होता है पाणी. पय, पाणी. आणि पाणी तर हे जल आहे. आणि मग इथं पाणी का मतलब होता है पाणी यानी हात. पाणीने, पाणी म्हणजे हात, ही पहिली वेलांटी आहे. मग हे बाकीचे सगळे समानार्थी शब्द आहे. पण पाणी हा शब्द याच्यामध्ये बसत नाही. पाणी याचा अर्थ होतो हात. मग हा वेगळा शब्द आहे ना, बरोबर आहे. चला पुढे जाऊया आपण. आळशी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. आळशी, तो येणार लय आळशी. सकाळी पार 8 वाजता उठतोय, आंघोळ 11 वाजता करतोय. मग कसा पास होणार? खूपच आळशी आहे. त्याच्यानंतर तुमचे मित्र काही असतील, पहाटे 5 वाजता उठणार, 2 तास अभ्यास करणार, 1 तासामध्ये आवरणार, लगेच क्लासला ऑनलाईन बसणार, लगेच 12 वाजेपर्यंत क्लास करणार, लगेच त्या ठिकाणी सेल्फ स्टडी करणार. म्हणजे ते कामसो आहे. आणि बाकीचे कसे आहेत रे? आळसी. आळशीच्या विरुद्ध, आळशीच्या विरुद्ध आहे कामसू. कसं आहे रे? कामसू. ओके, चला पुढे जाऊया. खालीलपैकी कसरतीचे खेळ कोण करतो? तुम्हाला माहिती आहे कसरतीचे खेळ? डोंबारी, दोरीवरच्या उड्या मारणारा. दोरीवरच्या उड्या मारणारा, मारणारा डोंबारी असतो. अस्वलाचा खेळ करणारा मदारी. सापाचा खेळ करणारा दारुडी. अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी. आता मदारी, माकडाचा खेळ करणारा माकड. अस्वलाचा खेळ करणारा अस्वल दरवेशी. सापाचा खेळ करणारा गारुडी. आणि दोरीवरच्या उड्या मारणारा डोंबारी. माकडाचा खेळ करणारा मदारी. दोरीवरच्या उड्या मारणारा डोंबारी. सापाचा खेळ करणारा गारुडी. आणि अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी. येतंय लक्षात? ओके, चला पुढे जाऊया. पहा काय शब्द आहे. मुलगी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. मुलगी. आता मुलगी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे काय? मुलगी. नंदन, वनिता आणि आत्मजा. तर हे आहे आत्मजा. इथं तुम्हाला माहित पाहिजे हा काय आहे? मुलगा. अगोदर मुलगी घेतो बर का. ही मुलगी आहे आणि हा मुलगा आहे. मुलगा. मग कसं होईल रे? आत्मजा. इथं आत्मज. आत्मज. इथं नंदिनी. इथं नंदन. इथं सूत. इथं सुता. मुलगी आहे ना, मग सुता. आणि इथं काय आहे रे? सूत. लक्षात येतं ना? तनया, महेंद्र तनया. इथं तनय. म्हणजे इथं पहा 1 2 3 आणि 4. मी हे समानार्थी शब्द सांगितले. हा कोण आहे? मुलगा. आणि ही कोण आहे? मुलगी. लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं जर उत्तराचा विचार जर केला तर इथं हे बाकीचे उत्तर चुकीचे आहे. अंगना. अंगना याचा अर्थ काय? इथं स्त्रीला शब्द आहे स्त्री. हे नंदन मुलगा आहे, मुलगा. हे वनिता वेल वगैरे आहे. आणि आत्मज म्हणजे मुलगी आहे. ठीक आहे, किती सोपं असतं ना. प्रत्येक शब्द ना, शब्दाचा अर्थ मी तुम्हाला एकदम समजून सांगत आहे. ठीक आहे. गटात न बसणारा शब्द कोणता? शिर, मस्तक, डोके, शिर.
आता शिर म्हणजे डोके, मस्तक म्हणजे डोके, हे समानार्थी शब्द आहे. आता न बसणारा म्हटलेले न. आता न बसणारा याचा अर्थ परीक्षेला शब्द नीट वाचायचा. न बसणारा म्हणजे इथं दिलेले शिर. शिर का मतलब होता है, हे शिरशीर मध्ये फरक आहे. हे बघा, हे शिर याचा अर्थ डोके. सारख्याच उच्चाराचे परंतु भिन्न अर्थाचे शब्द. आणि शिर म्हणजे नस किंवा धमनी. आपल्या हातापायाची शिर नस, हे उत्तर आणि हे बाकीचे चुकीचे आहे. हे कोण? ही नस या शिरा. हा, ठीक आहे. चला, शिरा म्हणजे तो शिरा, नस धमनी. केशव कुमारांचे पूर्ण नाव काय? केशव कुमार, केशवांचा कुमार, कुमार म्हणजे मुलगा. केशव कुमार प्रल्हाद केशव, प्रल्हाद केशव आत्रे. आता प्रल्हाद केशव आत्रे केशवांचा मुलगा म्हणजे केशव कुमार. कुमार म्हणजे मुलगा, हा केशव आहे. केशवांचा मुलगा प्रल्हाद, मग प्रल्हाद केशव आत्रे. हे उत्तर बरोबर आहे. बरोबर आहे ना? प्रल्हाद केशव आत्रे. लक्षात ठेवा. नारायण मुरलीधर गुप्ते यांना काय म्हटलं जातं? बी. प्रल्हाद केशव आत्रे, केशव कुमार, राम गणेश गडकरी यांना म्हटलं जातं गोविंदाग्रज. आणि बाळकराम गोविंदाग्रज. काय शब्द आहे रे? गोविंदाग्रज किंवा बाळकराम. काय शब्द आहे? बाळकराम, असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. पुढे पहा. पुढे खालील स्वतंत्र वर्ण कोणता? स्वतंत्र. मग कठोर व्यंजने, मृदू व्यंजने, अनुनासिके, अर्धस्वर, उष्मे आणि महाप्राण. तर याचं उत्तर आहे ळ. ळ हा कसा आहे रे? स्वतंत्र वर्ण आहे. स्वतंत्र, द्रविड भाषेतून आलेला कोणता वर्ण आहे? स्वतंत्र. श कसा आहे? जोड व्यंजन, जोड व्यंजन आहे. किंवा त्या ठिकाणी याला आपण जोड अक्षरच म्हणू, कारण ते पूर्ण आहे, जोड अक्षर आहे. हे अ स्वर आहे. र व्यंजन कंपित वर्ण आहे. कंपित वर्ण किंवा कंपित व्यंजन. म्हणून इथं हे उत्तर बरोबर आहे. ही बाकीची उत्तर कशी आहेत रे? चूक आहेत. चला पुढे जाऊया. पुढे जात असताना संयुक्त वर्ण ओळखा. संयुक्त, संयुक्त याने एकत्र आलेला. मग पहा, हा जो ज्ञ आहे ना, हे ज्ञ कसा तयार झाला? द अधिक न अधिक य अधिक अ. हे चौघ जण एकत्र आले आणि मग हा ज्ञ तयार झाला. म्हणून हे उत्तर बरोबर आहे. ही बाकीची उत्तर कशी आहेत रे? चूक आहेत. हे 100% हे उत्तर बरोबर आहे. प्रथम दोन किंवा दोनापेक्षा अधिक व्यंजने एकत्र येतात आणि मग एक संयुक्त वर्ण तयार होतो, जोड व्यंजन तयार होतं. ठीक आहे. पुढे चला. खालीलपैकी अनुनासिक वर्ण ओळखा. अनुनासिक, पहिल्यांदा उच्चार तोंडातून बाहेर पडतो, नंतर नाकातून अम. हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे अनुनासिके आहे वाङ्मयाचा ड, चंचल, ओम नमो नमा, नळाचा आणि मकेचा. याला 5 जणांना म्हणायचं अनुनासिके. हे काय आहे? अनुनासिके आहेत. काय आहेत रे हे? अनुनासिके. येतंय लक्षात? खालील प्रत्ययरहित विभक्ती कोणती? प्रत्ययरहित सहजच माहित आहे तुम्हाला. प्रथमा विभक्ती प्रत्यय नाही, प्रत्यय नाही. द्वितीया सलाते सलानाते, तृतीया नेशी निशी ही, चतुर्थी सलाते सलानाते, पंचमी उन्हुन तुन, षष्टी चाची चे चेचाची झाची जे झेजाजी, सप्तमी तया तया. संबोधन एक वचनात प्रत्यय नाही, अनेक वचनामध्ये नो. उन्हुन हे प्रत्यय असलेली विभक्ती कोणती? आता चित्क्यात सांगितलं. कोणती आहे रे? पंचमी. उन्हुन तुन. पाहुणे पुण्याहून आले, मुंबईहून आले. येतंय लक्षात?
तर पुढचा प्रश्न काय आहे? पुढचा प्रश्न पहा काय आहे मित्रांनो. तर इथं खालील विभक्ती खालील शब्दातील विभक्ती ओळखा. महाराजांचा. आता महाराजांचा म्हटल्यानंतर काय आहे रे? चाचीचे चे चाची ही काय आहे? षष्टी विभक्ती आहे. कोणती विभक्ती आहे? षष्टी. प्रथमा प्रत्यय नाही, चतुर्थी सलाते सलानाते, षष्टी चाचीचे चे चाची, सप्तमी तया तया. म्हणजे इथं चा ची चे आणि म्हणून ही कोणती विभक्ती आहे? षष्टी. अमोल मैत्रिणीला भेटला. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. मैत्रिणीला भेटला. भेटणारा कोण? अमोल. भेटलेला कोणाला? मैत्रिणीला. आता मैत्रिणीला भेटला म्हटल्यानंतर ही द्वितीय आहे. द्वितीयेचे मुख्य कर्म जर असेल तर द्वितीयेचे प्रत्यय आहे सलाते सलानाते. वाघ्या या शब्दाचं रूप ओळखा. वाघ्या या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप. आता वाघ्या मुरळी काय आहे रे? हे बाकीचे उत्तर चुकीचे आहे. जसं वाघ वाघीन, वाघ्या मुरळी, उंट सांडणी आणि भाट मांजर बोका भाटी अशा अर्थानं. पण इथं उत्तर आहे वाघ्या मुरळी. धन्यवाद मित्रांनो. पहा, तर अशा पद्धतीने या ठिकाणी आज आपण या 30 प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. थोडक्यात या ठिकाणी पहा, ह्या थेंबे थेंबे तळे साचे, तूप खाल्ल्याने रूप येणार नाही, पण हळूहळू प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर पाहिले तर 100% तुमचा सराव होणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, टिक्कर मराठीमध्ये ज्यांना जे अनुभवी फॅकल्टी वगैरे आहे त्यांच्या मार्फत तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन केलं जाणार आहे. तुमच्या कोणत्याही प्रकारच्या शंका असल्यास कधीही केव्हाही तुम्ही मला विचारू शकता. माझा जो काही 32 वर्षाचा अनुभव आहे त्या अनुभवाची शिदोरी मी तुमच्या समोर सोडणार आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी टिक्कर मराठी ॲप डाउनलोड करा आणि सरळ सेवा भरती जी आहे त्या भरतीचा योग्य पद्धतीने अभ्यास करून हक्काची, मानासन्मानाची आणि प्रतिष्ठेची भाकरी मिळवा. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये असेच नवनवीन प्रश्न घेऊन. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. अभ्यासासाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू.